नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मराठी नवीन वर्षामध्ये अनेक शुभ योग जुळून आले. काही योग अतिशय पुण्य फलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या विशेष उपायांमुळे सुद्धा अखंड कृपाही प्राप्त होते. आणि आता गुरुपुष्यामृत योग असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाही. पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्येच सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते आणि या नक्षत्राला नक्षत्राचा राजा असे म्हटले जाते. कारण या पुष्य नक्षत्राचं स्वतःचं असं खास महत्त्व आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. यावेळी गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी आहे. रात्री 8:57 ते उत्तर रात्री 17 गुरुपुष्यामृत योग राहील. मराठी नवीन आणि या वर्षातला म्हणजे 2026 मधला हा पहिला गुरुपुष्यामृत योग असणार आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ आणि विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे हा दिवस घरात सुख शांती आणण्यासाठी, बरकत निर्माण करण्यासाठी किंवा आयुष्याचं आपल्या सोनं करायचं असेल तर या दिवसासारखा दिवस नाही. त्यामुळे हा दिवस चुकवू नका. कारण या शुभ योगावर तुम्ही कोणते उपाय किंवा सेवा केली तर याचं फळ आणि यश तुम्हाला नक्की मिळेल. लक्ष्मीप्राप्तीसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी, घरातील लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे करावी किंवा कोणते उपाय करायचे आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणी मध्ये स्किप करू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा. तर आता ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रापैकी एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. सर्व योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग खास मानला जातो. या शुभ योगामध्ये केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अनेक लोक गुरुपुष्यामृत योगामध्ये आपले नवीन कार्य सुरू करतात. आणि गुरुपुष्यामृत योगावर काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. गुरुपुष्यामृत योग हा शुभ योगावरती माता लक्ष्मीची पूजा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण काही इतरही कामे केली तर आपल्याला त्याचे शुभ फळ, त्याचे परिणाम नक्कीच अनुभवायला मिळतील. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामधली नेहमीप्रमाणे साफसफाई करून घ्यायची आहे. फक्त घरातील साफसफाई किंवा घरातील फरशी पुसणं हे आपण आदल्या दिवशी करायचं आहे. कारण गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसत नाही, हे बऱ्याच जणांना माहिती असेल. जर गुरुवारच्या दिवशी साफसफाई, फरशी पुसणं किंवा केस धुणं अशी काही कामं केली तर आपला गुरुग्रह असतो तो कमजोर होतो. त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या मनशांती मिळत नाही, वैवाहिक सौख्य मिळत नाही, कुटुंबामध्ये सुख शांती नांदत नाही. त्यामुळे अशी कामे करणे गुरुवारी टाळलं जातं. त्यामुळे आपण सर्वांनी गुरुवारच्या आदल्या दिवशी घरातील फरशी पुसायची आहे. घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा आणि घरातील साफसफाई ही सर्व कामे आपल्याला आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे. आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला ही कामे बुधवारी करायची आहेत. आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी मात्र तुम्ही आंघोळ केल्यानंतर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. गुलाबजल असेल तर ते सुद्धा शिंपडायचं आहे आणि आपलं घर पवित्र होऊन जातं अशाने. आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला बघा ओल्या गंधाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. या दिवशी रांगोळी काढायची आहे. कारण हे सर्व आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी करत असतो. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जाते. स्वस्तिकामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे बाहेरून येणारी नकारात्मकतासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे असं स्वस्तिक काढून स्वस्तिकाची सुद्धा हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे. आणि आपण ज्यावेळेस उंबरठ्यावरती बघा हळदीचं लेपन करतो त्यावेळेस काय होत असतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदते. घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा संचार होतो. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळदीचे लेपन हे आपण करावे. आपण अशा शुभ दिवशी असे काही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहतो. कुटुंबात प्रेम, एकोपा टिकून राहतो. आणि हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे.
लक्ष्मीची पावलं काढायला विसरायची नाहीत. त्यावरती हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि शक्यतो तुम्ही कमळाची सुद्धा रांगोळी काढू शकता, कारण लक्ष्मीचं आसन हे कमळ आहे, त्यामुळे कमळसुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो तो दिवस ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वात उत्कृष्ट योग मानला जातो. जर या दिवशी तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. तुम्हाला त्या व्यवसायामध्ये यश नक्की मिळेल. तर हा दिवस संपत्ती, आनंद आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आणि गुरुपुषामृत योगाचे बघा फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायक असते. आणि गुरुपुषामृत योग लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक असते. या दिवशी इतर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, पण या दिवशी विवाह तेवढा वर्ज्य सांगितला आहे, कारण राम आणि सीतेचा विवाह या शुभ योगावरती झाला होता. तेव्हा त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. त्यामुळे या दिवशी विवाह करणे वर्ज्य सांगितलं आहे. आणि गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. या शुभ योगावर मंत्र साधना केली तर ती फलदायी होते, सिद्ध होते. तसेच पवित्र नदीमध्ये स्नान केले तर महान पुण्याची प्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. किंवा या दिवशी तुम्हाला देवघरातील एखाद्या देवांची मूर्ती घ्यायची असेल किंवा देवघरातील कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि यातील तुम्हाला काही करायचं नसेल तर निदान गुरुपुषामृत योगावर नीती, प्रामाणिक, उद्योगी, निर्वसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपल्या आयुष्याचे सोने तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर अशा या गुरुपुषामृत योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, पावलं, स्वस्तिक, रांगोळी असे सर्व आपण करायचं आहे नक्की. त्याचबरोबर तुम्ही मुख्य दरवाजावरती सुद्धा आंब्याचा पानांचा किंवा झेंडूच्या फुलांचे तोरणसुद्धा लावू शकता. आंब्याची पाने माता लक्ष्मीला आकर्षित करतात असे मानले जाते. त्यामुळे या पानाचं तोरण तुम्ही नक्की जमलं तर अवश्य लावा. आणि सकाळचे नित्यकाम झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सर्वात प्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. या पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेचा आणि विष्णू नारायणाचा फोटो असेल तर अवश्य मांडा, कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूंची सेवा ही प्रिय आहे. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही पूजा संपूर्ण मांडून झाल्यावरती, कथा आणि आरती झाल्यावरती आपल्याला शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. पूजेसमोर बसून हात जोडून मनापासून विष्णूंचा 11 वेळा मंत्र जप केला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते, कारण लक्ष्मीला विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. आणि या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्राची सुद्धा मांडणी करायची आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर या शुभ म्हणजे गुरुपुषामृत योगावर अतिशय शुभ दिवस आहे, तर या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, घेऊ शकता. श्रीयंत्र पूजेमध्ये मांडण्यापूर्वी श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर श्री माता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन. तर 16 वेळा श्रीसूक्तम पठण करत तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. आणि जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता, किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता. किंवा बघा माता लक्ष्मी समजून त्यावरती सुद्धा तुम्ही एखादी सुपारी ठेवून कुंकुमार्चन करू शकता. घरात लक्ष्मी स्थिर राहावी पण ती कमी नको व्हायला, वाढ झाली पाहिजे तर अतिशय उत्तम. त्याबरोबर घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आपण या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो. गुरुपुषामृत योगावर लक्ष्मीची सेवा केली जाते, पूजा केली जाते, त्यामुळे हा दिवस अतिशय खास असणार आहे. त्याचबरोबर पूजा झाल्यावरती तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा, विष्णूंचा मंत्र, श्रीसूक्ताचे पठण, कनकधारा स्तोत्र हे सर्व पठण करू शकता, श्रवण करू शकता. यामधील तुम्हाला जेवढं म्हणणं शक्य असेल तेवढे नक्कीच पठण करायचं आहे. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होईल.
त्याचबरोबर तुमच्याकडे कवड्या असतील तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे त्या कवड्यांची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजेमध्ये सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. यावेळी सुद्धा तुम्ही एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. तर कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. माता लक्ष्मी या कवड्यांमुळेच खेचली जाते असे मानले जाते. त्यामुळे तुमच्याकडे कवड्या असतील तर त्याच्या पूजेमध्ये नक्कीच समावेश करा. अशा काही लक्ष्मीकारक वस्तू आपण या पूजेमध्ये ठेवल्या किंवा अशा या शुभ दिवशी जर यांची पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध शांत असावं. घरामध्ये वादविवाद भांडणे अजिबात करू नयेत. कोणाला शिवीगाळ शिव्याशाप अजिबात देऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं. जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी आणि या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. या दिवशी माता लक्ष्मीला लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य शक्यतो खीर किंवा दूध साखरेचा नैवेद्य असा दाखवावा. आणि या दिवशी सकाळी बघा आणि संध्याकाळी त्याचबरोबर तुळशीसमोरसुद्धा शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडी साफ करून सुद्धा गॅसची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. त्याने अन्नपूर्णासुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. कारण की बघा, आपल्याला इतर वेळेस सगळं करणं शक्य नसतं, पण अशा शुभ दिवशी शुभ योगावर तरी आपण अन्नपूर्णेची पूजा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. तर ती आपल्याला कधी अन्नधान्याची उणीव भासून देत नाही अन्नपूर्णा. त्यामुळे आपल्याला या सेवा सगळ्या काही करायच्याच आहेत. आणि अग्निदेवतेच्या कृपेने रुचकर जेवणांची तर चव आपल्याला चाखायला मिळतेच, पण शेगडी स्वच्छ करून त्याभोवती सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून आपण अन्नपूर्णेची पूजा करायची आहे. यावेळी अन्नपूर्णेचा मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आणि या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढे तितकेच चांगले कर्म करा आणि त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला लाभते. सर्व देवांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने सुद्धा स्नान घाला. गॅस शेगडीची सुद्धा अवश्य पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गुरुवारी गुरुपुषामृत योग असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणि या दिवशी काय केल्याने तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होऊ शकते, तर अशी ही माहिती तुम्हाला मी थोडक्यात दिली आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.